तुमची आमची सर्वांची. स्त्रीचा आदर सन्मान करणारी आपली संस्कृती आहे आणि या संस्कृतीच्या योगायोगाने आज आपण या स्त्रीचा सन्मान करणार आहोत. महाराष्ट्र भूमी ही स्त्रीनं नटलेली आहे. ती माता आहे, ती आई आहे, ती बहीण आहे, ती बायको आहे आणि ती सर्वांची जननी आहे. तर अशा या स्त्री सन्मान उद्या योगायोगाने 8 मार्च जागतिक महिला दिन आहे. या महिला दिनाचे औचित्य साधून आपल्यासमोर सौ रुक्मिणीबाई आंबोरे विद्यालय मिरखेल रेल्वे स्टेशन यातर्फे सादर केला जाणारा हा स्त्री जन्माचा अतिशय गोड असणारा स्त्री तुझी कहाणी ह्या म्युझिकल नाटिका आहे. संगीतमय नाटिका आपल्यासमोर सादर होत आहे. तूच माझी जननी आणि तूच माझी माता. कारण स्त्री ही आई असते, आंधळ्याचा डोळा असते, लंगड्याचा पाय असते आणि दुधावरची साय असते. अशी ही स्त्री सर्वांची तुमची आमची आज घरामध्ये जपली पाहिजे. तिला आपण संस्कृतीमध्ये ढाचलं पाहिजे. ओके, थँक्यू. कोणी आहे का घरात? अहो मॅडम, तुम्ही या ना. प्राचीला बरं वाटत नाहीये. अरे बापरे, काय झालं? काळजीचं कारण नाही. प्राची पहिल्यांदाच शहाणी झाली. माझ्या परीने मी मार्गदर्शन केलंच आहे. आता तिला तुमच्या मायेची गरज आहे. येते मी. ताई, पोटात खूप दुखतंय. घाबरू नकोस. प्रत्येक बाईचं आयुष्य नव्याने सुरू होतं जेव्हा ती वयात येते आणि तू आता वयात आलीस. जन्म आईचा बाईचा खूप घाईचा, एक आईचा आईचा एक ताईचा. पाठ दुखतेय, ताप आलाय. काय मी सांगू, काय हे झाले, का तुला सखये नाहणे आले. माय ही सांगे अर्थ मायेचा, जन्म बाईचा बाईचा खूप घाईचा. मुलगी एकदा नाही तर 3 वेळा जन्म घेते. एकदा आईच्या पोटातून, एकदा ती आई होते तेव्हा. पण तिसरी आणि महत्वाची वेळ म्हणजे ती आई होण्यास सक्षम होते तेव्हा. बाहुली होती खेळ खेळाया, साहली मोठी मोहरी काया. गंध में सारा गंध जाईचा, जाणवे आता जाणवे आता वेगळे काही. रंगल्या साऱ्या या दिशा दाही, वास कोणाचा रोज रातीचा. हे एक सुंदर वरदान आहे जे फक्त स्त्रियांना मिळतं. आई बाबा, मी शाळेत पहिली आले. आई, कुठे आहेस तू? आज आपल्या प्राचीला पाहायला पाहुणे मंडळी येणार आहेत. जा, तयारीला लागा. अहो, पण किती लहान आहे ती. बाई माणसांना जेवढं सांगितलं जातं तेवढंच करावं. निघा. ऐकलंस ना बाबा काय म्हणाले? मी नाही जाणार तुम्हाला सोडून. समाजातल्या परंपरेला तुझी आई सुद्धा बदलू शकत नाही. सुन्या सुन्या मनामध्ये सूर हलके, नव्या जुन्या आठवणी भास परके. दारी सदनीचे सूर दाटे मनी हुर हुर चाले. विरहाचा पुढे वारसा, हळदीने सजली तू नसशील ना सासरी माया करायला. मुलगी म्हणून जन्माला येणं हाच आपला गुन्हा आहे. कसं सांगू, कसं शिकवू तुला?